पाहूया. सुरुवातीला जे आहेत नियुक्ती आदेश कशा पद्धतीने येतात, तर जे ऑर्डर आहे नियुक्ती आदेश जाहीर झाल्यानंतर नियुक्ती आदेश तुमच्या घरपर्यंत तुमच्या रहिवासी पत्त्यांवर जे आहेत किंवा पोस्टल ऍड्रेसवर जे आहेत तुम्हाला पोस्टाने सुद्धा ते नियुक्ती आदेश दिले जातात किंवा मग तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून किंवा फोन करून सुद्धा कळवले जातात. प्रत्येक उमेदवारांना ज्या उमेदवारांना नियुक्ती आदेश आलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना त्यांना फोन करून किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा पोस्टाने आदेश पाठवून त्यांना याची सूचना दिली जाते. आता ज्या उमेदवारांना ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती आदेश दिलेले असेल, उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यातील तालुका न्यायालयामध्ये जर त्यांना नियुक्ती आदेश जर दिले असतील तर त्या तालुका न्यायालयांमधून सुद्धा त्यांना कॉल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना कॉल आले नाहीये किंवा ज्या उमेदवारांना ईमेल आले नाही आहेत अशा उमेदवारांना घाबरायचंही कोणतेही कारण नाही. तर त्या उमेदवारांना कोणत्या माध्यमातून त्यांना कळवले जातात. आता अशा उमेदवारांची नियुक्ती आदेश आल्यानंतर समोरची प्रक्रिया कशा पद्धतीची असते याची सविस्तर माहिती पाहूया. याची सविस्तर माहिती पाहत